मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क जवळ वीर सावरकर मार्गावरती ठाकरे बंधूंची आज जल्लोष सभा असणार आहे। आज सकाळी 11 वाजता ठाकरे बंधूंची ही जल्लोष सभा असेल। सीजेपीच्या आंदोलनामुळे प्रधानांनी राजीनामा दिला आणि त्याच नंतर तरुणांचा जल्लोष सुरू झालेला आहे। तरुणांचं अभिनंदन करण्यासाठी ठाकरे बंधूंची जल्लोष सभा असेल। जेएनझीने सरकारच्या झिंजा उपटल्यात। प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। या संदर्भात अपडेट देतात हिरा ठाकरे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। हिरा, आधी रॅली काढण्यात येणार होती, मात्र आता सभा होणार असल्याचं कळतंय। एकूणच नियोजन कसं करण्यात आलेलं आहे, सध्याचे अपडेट्स द्याल? नक्कीच वर्षा, वीर सावरकर स्वतंत्र मार्ग या ठिकाणी सभा होणार आहे आणि सभेची तयारी या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी भला मोठा ट्रक उभारला जाणार आहे आणि या ठिकाणून राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे या ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधणारे, जल्लोष करणार आहेत। संपूर्ण परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, बॅरिकेड लावण्यात आलेत, ठिकठिकाणी स्पीकर लावण्यात आलेत आणि राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे संपूर्ण जे तरुण येणार आहेत त्यांना संबोधित करणार आहेत, जल्लोष करणारे। या ठिकाणी संपूर्ण तयारी ही या ठिकाणी आता सुरू आहे। थोड्याच वेळामध्ये काही विद्यार्थी येतील। या ठिकाणी एक विशेष महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरेंनी सांगितलं होतं की या ठिकाणी ना कुठला झेंडा असेल ना कुठला अजेंडा असेल, फक्त विद्यार्थ्यांच्यासाठी हा मोर्चा असेल। त्यामुळे हे सर्वपक्षीय लोकांना येण्याचं त्यांनी आव्हान केलं होतं आणि ही वीर सावरकर मार्ग या ठिकाणी ही सभेची पूर्ण तयारी या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी बघू शकतो की पूर्ण शिवाजी पार्क परिसरामध्ये बॅरिकेड लावण्यात आलेले आहेत। मोठ्या प्रमाणात तरुण येणार असल्यामुळे मोठे मोठे बॅरिकेड सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आणि संपूर्ण परिसरामध्ये पोलीस बस, ट्रॅफिक सुद्धा या ठिकाणी अडवण्यात आलेले आहेत। पूर्ण तयारी या ठिकाणी आता सुरू आहे। या ठिकाणी बॅरिकेड लावल्यानंतर मोठी तरुण येणार आहे आणि त्या ठिकाणी ही लोकांना, विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत। वर्षा, निश्चितच हिरा, या सगळ्या सभेवरती आपलं लक्ष असणारच आहे। प्रत्येक अपडेट आपल्याकडून सातत्याने घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।